12 वर्ष आधी मी 12वीत होतो आणि माझ्या मनात अनेक प्रश्न होते जे आज तुमच्या मनात आहे की जर मला कॉलेज मिळालं नाही तर काय. माझ्या आई वडिलांनी 2 वर्षासाठी माझ्यासाठी पैसे खर्च केलेत, त्यांची परिस्थिती नसताना पण. तर त्याला जर मी न्याय नाही मिळून तर काय, मी त्यांना कसं फेस करू आणि ते समाजाला कसं तोंड दाखवतील. कधी कधी माझ्या टेस्टमध्ये चांगले मार्क्स यायचे, कधी कधी टेस्टमध्ये चांगले मार्क्स नाही यायचे, कधी अभ्यास 10 तास व्हायचा, कधी 4 तास व्हायचा. हे सगळ्या गोष्टी चालू असताना एक फिअर ऑफ फेल्युअर प्रचंड मोठ्या प्रमाणात भरलं होतं मनात आणि त्यामुळे मी परफॉर्मन्स तेवढा माझा चांगला होऊ शकला नाही जेवढा व्हायला पाहिजे होता. 12 वर्ष आधी जी गोष्ट मला माहिती नव्हती ती गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे, कारण तो एक 12 वर्षाचा मोठा अनुभवाचा काळ आहे. आणि त्यानंतर तुमच्या मनातून हे कधीच निघून जाईल आयुष्यात, फिअर ऑफ फेल्युअर कधीच राहणार नाही. कारण तुम्हाला हे कळेल की फेल्युअर असं काही एक्झिस्टच करत नाही. ते फक्त आपल्याला वेगवेगळ्या पॉइंटला सांगितलं जातं, बनवलं जातं, पण ते तसं नाहीये. सर ते कसं नाहीये, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे. तुम्ही नीट बघा. ऍपल नावाची कंपनी तुम्हाला माहिती असेल. ऍपल सर आज जगात सगळ्यात मोठी कंपनी आहे डेफिनेटली. 3 लाख करोड ऍपलचं व्हॅल्युएशन आहे, मार्केट व्हॅल्युएशन आहे. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था नसते देशांची तेवढी एका कंपनीचा साईज आहे. पण हे एका दिवसात फॉर्म झालं नाहीये. जेव्हा 1976 ला स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉझनेक या दोघांनी मिळून ऍपलची स्थापना केली, त्यावेळेस पहिले 20 वर्ष संघर्ष करून पण त्यांना यश आलं नाही. कधी अमेरिकेची अर्थव्यवस्था त्यासाठी जबाबदार होती, कधी त्यांचे प्रोडक्ट्स, कधी कॉम्प्युटर, मायक्रोसॉफ्ट सारखे कॉम्प्युटर्स पण त्यासाठी जबाबदार होते. 1996 ला ऍपलला बँकरप्सी म्हणजे ऍपल एकदम बुडीत गेली. पण त्यावेळेस स्टीव्ह वॉझनेक आणि त्यांच्या टीमने निर्णय घेतला की नाही, आपण अजून एक प्रयत्न करावा आणि स्टीव्ह जॉब्स यांना कमान सांभाळायला दिली. नेक्स्ट नावाची स्टीव्ह जॉब्स यांची कंपनी ऍपलनी ॲक्वायर केली आणि त्याच्यानंतर स्टीव्ह जॉब्स यांनी आयपॉड असेल, त्याच्यानंतर आयफोन असेल, आयपॅड असेल, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स लॉन्च करत गेले आणि आज ऍपल तशी आहे जशी तुम्ही बघताय. तर तुम्ही जर नीट बघायला गेलं तर ऍपलची ग्रोथ स्टोरी बघा कुठून सुरू झाली. पहिले काही वर्ष म्हणजे हे 20 वर्ष तर तिकडेच गेले, पण त्याच्यानंतर सुद्धा 6-7 वर्ष काही ग्रोथ नव्हती. जर तुम्ही बघितलं सीओईपी व्हीजेटीआय म्हणजे नक्की काय सर, तर बेटा सीओईपी आणि व्हीजेटीआय तुझ्या आयुष्यातला हा टप्पा आहे, फक्त हा टप्पा आहे. ज्याला मिळेल तो इथे जाईल, ज्याला नाही मिळेल तो थोडा खाली जाईल. पण हा टप्पा तुला डिफाईन करत नाही. तू आयुष्याची मोठी ग्रोथ स्टोरी मिस करतोय. तुला वाटतं की सर इथून जर मला कॉलेज मिळालं तर मी असा जाईल, असं आयुष्य काम करत नाही. आयुष्य लिनियर नाही बेटा. आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी ट्राय कराव्या लागतात, तेव्हा कुठे यश मिळतं. जर कोणी तुम्हाला असं सांगत असेल की सीओईपीत गेल्यावर तुमचं आयुष्य बदलून जाईल, डेफिनेटली बदलेल. चांगल्या कॉलेजमध्ये डेफिनेटली आयुष्य बदलतं, संधी येते. बट चांगलं कॉलेज म्हणजे सक्सेसचा आयुष्यात काही पावती नाहीये, काही काय म्हणतात त्याला, एक ग्रीन टिक नाहीये. किंवा जर चांगलं कॉलेज नाही मिळालं, जर उद्या तुम्हाला सीईटी मध्ये चांगले मार्क्स नाही पडले, याचा अर्थ तुम्ही फेल्युअर होत नाही. तुमचा जो आयडियल आहे आपला सगळ्यांचा, प्रत्येकाचा वेगवेगळा आयडियल असू शकतो. पण महेंद्रसिंग धोनी MS ला सगळे मानतात. MS ची पण कहाणी तशीच आहे. आपण फक्त पिक्चर बघतो, पेपरमध्ये वाचतो आणि विसरून जातो, पण डे टू डे लाईफमध्ये आपण इन्स्पिरेशन घेत नाही. बघा, धोनीने 1995 ला ॲज अ विकेट किपर किंवा ॲज अ गोल किपर म्हणून त्यांनी करिअर सुरू केलं. नंतर हळूहळू त्यांनी विकेट किपर क्रिकेटमध्ये स्विच झाला. 1995 ते 1999 4 वर्ष धोनी वेगवेगळ्या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये खेळलाय. कधी टेनिस बॉल खेळला, कधी लोकल टुर्नामेंट खेळला. त्याच्यानंतर त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळायचा चान्स मिळाला 4 वर्षानंतर. आणि परत मध्ये त्यांनी एकदा ॲज अ तिकीट कलेक्टर म्हणून काम केलं खरगपूर रेल्वे स्टेशनला. जे बघा, जो भारताचा कप्तान आहे तो ॲज अ तिकीट कलेक्टर काम करतोय आणि त्याला सुद्धा माहिती नाही की तो कप्तान होईल म्हणून. कोणाला माहित नसतं आयुष्यात काय होतं. पण 2004 ला महेंद्रसिंग धोनी याला भारतीय क्रिकेट टीम मध्ये संधी मिळाली आणि रेस्ट इज द हिस्ट्री. 10 वर्षाचा कालावधी आज, 10 वर्ष धोनीला कितीतरी फेल्युअर्स आले, पण धोनी टिकून राहिला क्रीजवर. त्यामुळे आज तो धोनी आहे. बघा, देव तुमची वेळोवेळी परीक्षा घेईल, स्टेप बाय स्टेप परीक्षा घेईल. एकदम जेव्हा एक मोठा क्रिकेटर ॲज अ तिकीट कलेक्टर काम करतो, त्याच्या पोटेन्शियल प्रमाणे काम करत नाही, म्हणजे तुम्हाला कळतं का ती किती मोठी गोष्ट आहे.
त्याच्या लेवलला तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल ते काय. पण देव त्याचीच परीक्षा घेतो ज्याच्यात कॅपॅसिटी असते. मला काय सांगायचा प्रयत्न करतोय की 12वीच्या नंतर सीईटी जेव्हा तुम्ही आता द्याल तेव्हा तुम्हाला COEP VJTI सरदार पटेल मिळेल की नाही मिळेल यांनी तुमच्या लाईफमध्ये यांनी आता फरक पडेल का? निश्चितपणे पडेल. आता ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांचे आई वडील खुश होतील, ते खुश होतील, त्यांना चांगलं कॉलेजमध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळेल, प्लेसमेंट मिळेल, सगळ्या गोष्टी होतील. डेफिनेटली तो ॲडव्हान्टेज आहे. पण लॉंग टर्ममध्ये काही फरक पडणार नाही जर एक गोष्ट तुमच्याकडे असेल तर, आणि ती आज गोष्ट मी तुमच्याकडनं मागणार आहे. दॅट इज हार्ड वर्क. प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत करायची कॅपॅसिटी तुमच्यात पाहिजे की नो मॅटर व्हॉट, माझी टेस्ट सिरीजला मार्क्स येऊ न येऊ, माझं रिव्हिजन हो न हो, माझा सिलेबस किती कंप्लीट झालाय काय नाही, मी आजारी आहे नाही आहे, माझी बोर्डची एक्झाम आहे नाही आहे, मी रोज अभ्यास करणार. जो कन्सिस्टंट आहे ना तोच लॉंग टर्म मध्ये जिंकतो. IAS मंदार पत्की यांचं उदाहरण देतो मी तुम्हाला. ते VIT कॉलेजमधून पास आउट आहेत. पण जर तुम्ही मंदार पत्की सरांना बघितलं तर त्यांच्या वेळेस सुद्धा त्यांनी JEE क्रॅक केली नव्हती. डेफिनेटली नव्हती केली. JEE असेल, CET असेल, म्हणून त्यांना COEP VJTI तर नाही मिळालं, ना की IIT मिळालं. पण UPSC मध्ये त्यांनी भारतात 22वा रँक संपादन केला, 22वा. आणि आज ते IAS म्हणून महाराष्ट्र काढर आहे. त्यांना जे स्वप्न असतं कित्येक जणांचं त्यांनी ते अचीव्ह करून दाखवलं. कसं अचीव्ह केलं? कारण आतमध्ये दम होता, हार्डवर्क होतं. ते स्वप्न बघायची कॅपॅसिटी होती आणि अचीव्ह करण्यासाठी अथक परिश्रम करायची तयारी सुद्धा होती. त्यांनी विचारलं नाही की सर माझे 99% येतील का, सर मी हे फॉलो केलं तर हे होईल का. ही वॉज नॉट अ फॉलोअर, ही वॉज अ लीडर फ्रॉम देन. लीडर म्हणजे नेहमी जिंकतो असा नाही, तो पडला ना तरी स्वतः घडायची आणि दुसऱ्याला घडवायची ताकद त्याच्यात असते. मला कोण बनवायचं हे तुम्ही ठरवा. छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही अफेक्ट होणार आहात की आयुष्याचा एक मोठा विजन घेऊन तुम्ही उतरणार आहात मैदानात की नाही सर पुढचे 40 दिवस मी मेहनत करून दाखवणार, नाही सर मी तुमच्या बरोबर हार्ड वर्कची प्लेज घेऊन दाखवणार की मी पूर्ण ताकदीने पुढचे 40-45 दिवस अभ्यास करणार, 12-12, 14-14 तास अभ्यास करणार. पहिल्या अटेम्प्टला मार्क्स येऊ न येऊ काही फरक पडत नाही, मी करत राहणार सर. मी शॉर्टकट डिमांड करणार नाही, मी तुमच्याकडे ट्रिक मागणार नाही सर, मी 10-10 मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओज मागणार नाही, मी लॉंग लेक्चर बघेल सर, मी कन्सेप्च्युअल अभ्यास करेल सर. CETचा अभ्यास जे चॅप्टर आहेत, काही विद्यार्थी म्हणतात सर चॅप्टर माझा प्रिपेअर झाला नाही तेवढा, एवढे व्हिडिओ कसे बघू मोठे. ए मूर्खा, तो चॅप्टर प्रिपेअर झाला नाही, दॅट इज युअर प्रॉब्लेम, दॅट इज नॉट द प्रॉब्लेम ऑफ CET एक्झामिनेशन. आर यू गेटिंग इट? जर तुला COEP VJTI ला जायचं असेल तर तेवढं तुला हार्डवर्क करावंच लागेल. इफ यू कॅन डू इट यू आर इन, इफ यू आर नॉट यू आर आउट. दॅट्स इट. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. हार्डवर्क इज द ओनली ऑप्शन अँड दॅट्स व्हॉट आय एम डिमांडिंग. मला नाही माहिती तुम्ही कुठल्या कॉलेजला जाल, मला नाही माहिती तुम्ही काय कराल, कोण कुठे जाणार आहे, पण मला एक गोष्ट माहिती, जे लेकरू टिकून राहील शेवटपर्यंत माझ्यासोबत ते काही ना काही करून दाखवेल, काही ना काही आयुष्यात करून दाखवेल. हार्डवर्कची सवय लावा. तुम्ही या चॅनलला फॉलो करा, त्या चॅनलला फॉलो करा, कुठेही फॉलो करा, बट गो फॉर द नॉलेज, गो फॉर द क्वालिटी, गो फॉर द कन्सिस्टन्सी. हे तुम्हाला पाहिजे आजच्या काळात. नेक्स्ट 40 दिवस आपल्याला मेहनत करायची. 10 दिवस झाले रोज सकाळी 6:30 आपण लेक्चर चालू करतो. रोज 2-2, 2.5 तासाचे लेक्चर येतात चॅनलवर. विथ डिफरंट टाईप ऑफ PYQs कव्हर करतो, कॉन्सेप्ट कव्हर करतो, क्वालिटी क्वेश्चन घेतो आपण. कशासाठी? शॉर्ट व्हिडिओज बनवता येत नाही, शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवता येतात, पण ते मी करणार नाही. यू हॅव टू डिसाइड ऑन विच पेज यू आर. एक तर तुम्ही आता शिका किंवा फर्स्ट अटेम्प्टला जेव्हा तोंडावर पडाल तेव्हा तुम्हाला कळेल. अगेन आय एम सेइंग, अर्धवट CETचं प्रिपरेशन करू नका. मग ते फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा मॅथ्स असेल. गो फॉर द फुल चॅप्टर्स. काही चॅप्टर चांगले करा, काही चॅप्टर वरवर करा. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यावर काही ग्रीन नावाचे चॅप्टर्स आहे, ग्रीनमध्ये टाइम टेबलला जाल तर ग्रीन वर्ड्समध्ये काही चॅप्टर आहे, ते इझी चॅप्टर आहे, त्याला व्यवस्थित करा. हार्डवाला थोडा पार्ट करा आणि अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवा. डेफिनेटली यू आर गोइंग टू सक्सेस. अरे साक्षात भगवान श्रीकृष्ण बसलेत तिथे, आपलं यश आणि अपयश लिहायला. कर्मयोगाचे अल्टिमेट काय म्हणतात त्याला, डिसिजन घेणारे. तर तुम्ही काय घाबरून बसले CETच्या एक्झामला, काय घाबरून बसले? सर माझ्या आई वडिलांना वाईट वाटेल, अरे वाटू दे, काय होईल, जास्त तुला 2 थोबाडीत मारतील तेच ना, मारू दे बेटा, काही फरक पडत नाही. रिझल्ट लागल्यावर कबूल कर चूक, जे जिथे ऍडमिशन घ्यायची तिथे परत मेहनत कर, काहीतरी होईल चांगलं आयुष्यात. घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. यश तुमचंच आहे. कीप वर्किंग हार्ड. ऑलवेज रिमेंबर, एक गोष्ट जर तुम्ही शिकणार असाल तर ती एक शिकायची, आयुष्यात नेहमी हार्डवर्क करायचं, घाबरायचं नाही, रिस्क घ्यायची, हार्डवर्क करायचं. नक्की एक ना एक दिवस तुम्ही मैदान गाजवणार. मला कमेंट सेक्शनमध्ये हार्डवर्क प्लेज सांगा की नाही सर मी पुढचे 40-45 दिवस
अथक परिश्रम करणार म्हणजे करणार. आणि मला सांगतो, आपण जो शब्द दिला तो दिला. आपण दिल्लीवर भगवा फडकवणारच. COEP VJTI सरदार पटेलला जास्तीत जास्त विद्यार्थी जे मेहनत करणार आहेत त्यांना पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. ऑल द बेस्ट.